यानंतर आताच्या घडीतील सर्वात मोठी बातमी आपण पाहूया। ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। एकनाथ खडसे यांचा अद्याप भाजपमध्ये अधिकृत प्रवेश झालेला नाही, मात्र ते शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। एकनाथ खडसेंच्या सून रक्षा खडसे यांना मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे आणि मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये आता त्यांची वर्णी लागणार आहे। अनेक वर्ष केलेल्या परिश्रमाचं हे फळ आहे। सर्वांचे आशीर्वाद रक्षाताईच्या पाठीशी आहे आणि या ठिकाणी रक्षाताईंना शपथविधीसाठी बोलवलं। आज एक सर्वात मोठा आनंद आहे आपल्या भागासाठी, या महाराष्ट्राच्या देशासाठी तिचं योगदान निश्चित राहील असं मला विश्वास आहे। सर्व परिवाराच्या आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहे। तर एकीकडे आपण पाहतोय रक्षा खडसे यांना मंत्रिपदासाठी फोन आला, तर दुसरीकडे एकनाथ खडसे शपथविधी सोहळ्याला उपस्थिती दर्शवणार आहेत। आणि अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, आता एकनाथ खडसे यांच्या या उपस्थितीनं चर्चांना कसं उधाण आलंय आणि स्वतः आपल्यासोबत एकनाथ खडसे जी जोडले गेलेले आहेत। एकनाथ खडसे जी, आपलं साम टीव्हीवर मनापासून स्वागत आहे। सर्वप्रथम आपण रक्षा खडसे यांच्या या शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीला दाखल झालेला आहात। सगळ्यात पहिले आपली प्रतिक्रिया काय? रक्षा खडसे यांना मंत्रिपदासाठी यांची वर्णी लागली आहे। रक्षा खडसे ह्या शपथ घेत आहे याचा आनंद आम्हाला सर्वांना आहे। पंतप्रधान मोदी साहेबांनी विश्वास दाखवला, पक्षाने विश्वास दाखवला आणि त्यामुळे ही संधी रक्षाताईंना मिळाली। या संधीचं त्या सोनं करतील आपल्या देशासाठी, राज्यासाठी, परिसरासाठी असा मला विश्वास आहे। मी शुभेच्छा देण्यासाठी आज दिल्लीला पोहोचतोय। मी रक्षाताईला मनपूर्वक शुभेच्छा देतो। पण एकनाथ खडसेजी, ज्या पद्धतीने खरं भाजपमध्ये आपला अधिकृत प्रवेश झालेला नाही आणि आपण आता या सोहळ्यासाठी दिल्लीमध्ये दाखल झालेला, त्यामुळे सगळीकडे चर्चांना उधाण आलेला आहे। होईल लवकर होईल। हा पक्षप्रवेश नेमका कधी होईल याबाबत मात्र सर्वत्रच प्रश्न उपस्थित केला जातोय। अनेक वेळा याचं उत्तर मी दिलेलं आहे। पक्षप्रवेश लवकरच होणार आहे। आणि शपथविधी सोहळ्यासाठी आपण जाणार आहात का? पोहोचलोय दिल्लीत, आता पोहोचतोय, निघालो, आता जळगाववरून निघतोय, दिल्लीत पोहोचतोय। धन्यवाद एकनाथ खडसेजी आपण दिलेल्या या विस्तृत प्रतिक्रियेबद्दल। तर रक्षा खडसे यांची मंत्रिमंडळामध्ये आता वर्णी लागलेली आहे आणि आपण पाहतोय एकनाथ खडसे हे शपथविधी सोहळ्याला जाणार आहेत। साम टीव्हीशी त्यांनी बातचीत करताना ही प्रतिक्रिया दिलेली आणि आपण सध्या ही दृश्य पाहतोय। सून रक्षा खडसे यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी एकनाथ खडसे आता नवी दिल्लीला दाखल होत आहेत।